तर विद्यार्थ्यांनो एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। आणि या सुपर क्लासमध्ये जे येणारे समोरचे क्वेश्चन्स आहेत ते येणाऱ्या प्रत्येक भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असणारे क्वेश्चन्स असतील आणि त्यामुळे या सुपर क्लासला आपल्याला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आलात तर सबस्क्राइब लगेच करून घ्या आणि त्याच्यानंतर बेल आयकॉनला लगेच प्रेस करून घ्या, ऑल मध्ये सिलेक्ट करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ जेव्हा कधी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन अपलोड करतात तुमच्या मोबाईलवर मिळून जाईल। तर या सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न मित्रांनो आपल्या समोर या ठिकाणी असा आहे, पवन ऊर्जा निर्मितीसाठी वाऱ्याचा वेग प्रति सेकंदामध्ये किती असावा लागत असतो? पवन ऊर्जा निर्मितीसाठी वाऱ्याचा वेग प्रति सेकंद किती असावा लागत असतो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। पवन ऊर्जा निर्मितीसाठी वाऱ्याचा वेग जो आहे प्रति सेकंद 4 मीटर एवढा असावा लागत असतो। पुढचा प्रश्न पाहूया। या ठिकाणी मला जसं धोरण तयार करणारे भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे। मला जसं धोरण तयार करणारे भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, महाराष्ट्र राज्याचे आहे भारतातील मला जसं धोरण तयार करणारे प्रथम क्रमांकाचे राज्य ठरलेले आहे। पुढचा प्रश्न पाहूया। राष्ट्रपती राजवटीचा कालावधी जास्तीत जास्त एकूण किती महिने असू शकत असतो? राष्ट्रपती राजवटीचा कालावधी हा जास्तीत जास्त किती महिन्यापर्यंत असू शकत असतो? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो। राष्ट्रपती राजवटीचा जो कालावधी आहे जास्तीत जास्त 6 महिने असू शकत असतो। पुढचा प्रश्न पाहूया। संपूर्ण भारतामध्ये एकूण उच्च न्यायालयाची संख्या जी आहे ती एकूण किती आहे? संपूर्ण भारतामध्ये उच्च न्यायालयाची संख्या ही एकूण किती आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, 25 एवढीचे आहे संपूर्ण भारतामध्ये उच्च न्यायालयाची संख्या आहे। तर पाहूया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय आहे मित्रांनो। निवडणूक आयुक्ताचा कार्यकाल हा एकूण किती वर्षाचा असतो? निवडणूक आयुक्ताचा कार्यकाल हा एकूण किती वर्षाचा असतो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, एकूण 6 वर्षाचा जो आहे निवडणूक आयुक्ताचा कार्यकाल असतो। पाहूया पुढचा प्रश्न। भारतातील राष्ट्रपती पद हे रिक्त असेल तर कोणता व्यक्ती कार्यभार सांभाळत असतो ते सांगायचं आहे। भारताचे राष्ट्रपती पद हे रिक्त झाल्यास त्यांचे कार्यभार कोण सांभाळत असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, उपराष्ट्रपती यांनी जे आहे भारताच्या राष्ट्रपतीचे पद रिक्त झाल्यास त्यांचा कार्यभार सांभाळीत असतो। पुढचा प्रश्न। राष्ट्रपती व उपराष्ट्रपती या दोघांचीही पदे रिक्त झाल्यास कोण कारभार सांभाळतो ते सांगायचं आहे। राष्ट्रपती व उपराष्ट्रपती या दोघांचीही पदे रिक्त झाल्यास खालीलपैकी कोणता व्यक्ती कार्यभार सांभाळत असतो? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील, सरन्यायाधीश जो आहे मित्रांनो राष्ट्रपती तसेच उपराष्ट्रपती या दोघांचीही पदे रिक्त झाल्यास कार्यभार सांभाळत असतो। पुढचा प्रश्न पाहूया आपल्यासमोर काय आहे। कोणत्या देशामध्ये राष्ट्रपतीचा कार्यकाल हा फक्त 1 वर्षाचा असतो? खालीलपैकी कोणत्या देशामध्ये राष्ट्रपतीचा कार्यकाल फक्त 1 वर्षाचा असतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, स्वित्झर्लंड हा एक असा देश आहे या देशामध्ये राष्ट्रपतीचा कार्यकाल फक्त 1 वर्षाचा असतो। पुढचा प्रश्न पाहूया। महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये प्रत्येकी 2 महानगरपालिका आहेत ते सांगायचं आहे। महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये प्रत्येकी 2 महानगरपालिका आहेत? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील, वरीलपैकी दोन्हीही म्हणजेच अमरावती तसेच नागपूर या दोन्ही प्रशासकीय विभागामध्ये प्रत्येकी 2 महानगरपालिका स्थित आहेत। पुढचा प्रश्न पाहूया। खालीलपैकी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कृषी विद्यापीठ आहे ते सांगायचं आहे। खालीलपैकी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कृषी विद्यापीठ स्थित आहेत? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो, अहमदनगर, रत्नागिरी, अकोला या सर्व जिल्ह्यामध्ये कृषी विद्यापीठाची स्थापना झालेली आहे। पुढचा प्रश्न पाहूया। वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठ हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, परभणी या जिल्ह्यामध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाची स्थापना करण्यात आलेली आहे। पाहूया पुढचा प्रश्न। पौर्णिमा ही अणुभट्टी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? पौर्णिमा ही अणुभट्टी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर 1 योग्य राहील, मुंबई या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पौर्णिमा अणुभट्टीची एक स्थापना करण्यात आलेली आहे। पुढचा प्रश्न। तुर्भे मुंबई या ठिकाणी खालीलपैकी कोणकोणत्या अणुभट्ट्या स्थित आहेत? तुर्भे मुंबई या ठिकाणी खालीलपैकी कोणकोणत्या अणुभट्ट्या स्थित आहेत? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो, वरीलपैकी सर्वच म्हणजे झर्लिन, तारस आणि पौर्णिमा ह्या सर्व अणुभट्ट्या तुर्भे या ठिकाणी स्थित झालेल्या आहेत। पुढचा प्रश्न।
जगामध्ये कोणत्या देशांनी 100% कागद उपयोग बंद केलेला आहे? जगातील कोणता असा देश आहे ज्यांनी 100% कागदचा उपयोग बंद केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील दुबई हा जो देश आहे किंवा हे जे ठिकाण आहे मित्रांनो 100% कागदमुक्त झाल्याचे एक ठिकाण बनलेले आहे. पुढचा प्रश्न, जगामध्ये कोणत्या देशाने पेपरलेस सरकारचा मान मिळवलेला आहे ते सांगायचं आहे. जगामध्ये कोणत्या देशाने पेपरलेस सरकारचा मान मिळवलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील दुबई हा जो देश आहे या देशाने पेपरलेस सरकारचा मान मिळवलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. इलॉन मस्क खालीलपैकी कोणकोणत्या कंपनीचे मालक आहेत ते सांगायचं आहे मित्रांनो. इलॉन मस्क हे खालीलपैकी कोणकोणत्या कंपनीचे मालक आहेत? ऑप्शन क्रमांक 4 राहील स्पेस एक्स, टेस्ला आणि ट्विटर या सर्व कंपनीचे इलॉन मस्क हे एक मालिक बनलेले आहेत. पुढचा प्रश्न, भारतीयांच्या चळवळीला हवेचे बुडबुडे असे खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी म्हटलेले होते? भारतीयांच्या चळवळीला हवेचे बुडबुडे असे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीद्वारा म्हणण्यात आलेले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील लॉर्ड कर्झन यांच्याद्वाराचे आहे. भारतीयांच्या चळवळीला हवेचे बुडबुडे असे संबोधण्यात आलेले होते. पुढचा प्रश्न, ब्रिटिश पार्लमेंटचे सर्वात पहिले भारतीय सदस्य कोणती व्यक्ती होते ते सांगायचं आहे. ब्रिटिश पार्लमेंटचे सर्वात पहिले भारतीय सदस्य व्यक्ती खालीलपैकी कोणती बनलेली होती? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील दादाभाई नौरोजी यांनी जे आहे ब्रिटिश पार्लमेंटचे सर्वात पहिले भारतीय एक सदस्य व्यक्ती बनलेले होते. पुढचा प्रश्न पाहूया. भारतीय राज्यघटनेचा रक्षणकर्ता खालीलपैकी कोणास मानले जात असते? भारतीय राज्यघटनेचा रक्षणकर्ता खालीलपैकी कोणास मानण्यात येत असते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 2 योग्य राहील सर्वोच्च न्यायालय यांना जे आहे भारतीय राज्यघटनेचा रक्षणकर्ता असे संबोधले जात असते. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणकोणते पक्ष हे राष्ट्रीय दर्जा असणारे आहेत ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणकोणते पक्ष राष्ट्रीय दर्जा प्राप्त झालेले आहेत? ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर 4 राहील वरीलपैकी सर्वच म्हणजे कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि पीपल्स पार्टी हे जे सर्व पक्ष आहेत राष्ट्रीय दर्जा प्राप्त झालेले आहेत. पुढचा प्रश्न, वणी हे अर्धपीठ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? वणी हे अर्धपीठ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील नाशिक या जिल्ह्यामध्ये वणी हे अर्धपीठ स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी देशामध्ये पश्चिम बंगाल व बिहार या 2 राज्यात किती टक्के कोळसा सापडतो ते सांगायचं आहे मित्रांनो. देशातील पश्चिम बंगाल व बिहार या 2 राज्यामध्ये एकूण साठ्यापैकी किती टक्के साठा सापडत असतो कोळशाचा? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील देशातील पश्चिम बंगाल तसेच बिहार या 2 राज्यामध्ये 90% साठा हा कोळशाचा सापडत असतो. पुढचा प्रश्न पाहूया. देशाची एकूण भूसीमा एकूण किती किलोमीटरची आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. देशाची एकूण भूसीमा ही एकूण किती किलोमीटरची आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील 15,200 किलोमीटरची एकूण देशाची भूसीमा ही झालेली आहे. पुढचा प्रश्न, मलयगिरी हे पर्वतशिखर भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? मलयगिरी हे पर्वतशिखर भारतातील कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील ओडिशा या राज्यामध्ये मलयगिरी पर्वत स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. अन्नगुडई हे पर्वतशिखर भारतातील कोणत्या राज्यामध्ये आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. अन्नगुडई हे पर्वतशिखर भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 2 राहील भारतातील केरळ हे जे राज्य आहे या राज्यामध्ये अन्नगुडई पर्वतशिखर स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. ग्रामपंचायतीची निवडणूक दर किती वर्षांनी घेण्यात येत असते? ग्रामपंचायतीची निवडणूक ही दर किती वर्षांनी घेतली जात असते? ऑप्शन क्रमांक 2 राहील दर 5 वर्षांनी जे आहे ग्रामपंचायतीची निवडणूक घेण्यात येत असते. तर पाहूया पुढचा प्रश्न काय आहे मित्रांनो. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये उभे राहण्यासाठी किती रक्कम भरावी लागते ते सांगायचं आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये उभे राहण्यासाठी एकूण किती रक्कम भरावी लागत असते किंवा जमा करावी लागत असते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये उभे राहण्यासाठी जे आहे 500 रुपये एवढी एक रक्कम जमा करावी लागत असते. तर पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे. महिला सरपंचावर अविश्वास ठराव संमत होण्यासाठी किती बहुमत पाहिजे ते सांगायचं आहे मित्रांनो. महिला सरपंचावर अविश्वासाचा ठराव संमत होण्यासाठी एकूण किती बहुमत हवे असते? ऑप्शन क्रमांक 2 राहील 1/4 एवढे बहुमत जे आहे महिला सरपंचावर अविश्वासाचा ठराव संमत होण्यासाठी आवश्यक असते. पुढचा प्रश्न पाहूया. सरपंचाचा
सरपंचाविरुद्धचा जो अविश्वासाचा ठराव आहे फेटाळल्यास पुन्हा किती वर्ष मांडता येत नसतो ते सांगायचं आहे मित्रांनो. या ठिकाणी सरपंचाविरुद्धचा अविश्वास ठराव हा फेटाळल्यास पुन्हा किती वर्ष मांडता येत नसते. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. 1 वर्ष पुन्हाचे आहे. 1 वेळेस सरपंचाविरुद्धचा अविश्वासाचा ठराव फेटाळल्यास पुन्हा मांडता येत नसते. पुढचा प्रश्न, कवळ्या उन्हापासून सजीवाला कोणते जीवनसत्व प्राप्त होत असते. कवळ्या उन्हापासून सजीवाला एकूण कोणते जीवनसत्व प्राप्त होत असते. ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. ड जीवनसत्व हे जीवनसत्व आहे कवळ्या उन्हापासून प्राप्त होत असते. पुढचा प्रश्न पाहूया. कोणते अवयव हे संपूर्णपणे वायुकोशाने बनलेले आहे ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणते अवयव संपूर्णपणे वायुकोशाने बनलेले आहे. ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील. फुफ्फुस हे जे अवयव आहे संपूर्णपणे वायुकोशाने बनलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. सोडियमच्या कमतरतेमुळे कशावर परिणाम होत असतो. सोडियमच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कशावर परिणाम होत असतो. ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. रक्तदाबावर जो आहे मित्रांनो सोडियमच्या कमतरतेमुळे परिणाम होत असतो. झाशीची राणी यांचे धाडस पाहून त्यांना सुंदर आणि चतुर महिला खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी म्हटलेले होते. झाशीची राणी यांचे धाडस पाहून त्यांना सुंदर व चतुर महिला असे खालीलपैकी कोणी म्हटलेले होते. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. कॅप्टन ह्युरोन यांनी जे आहे झाशीची राणी यांचे धाडस पाहून त्यांना सुंदर आणि चतुर महिला संबोधलेले होते. पुढचा प्रश्न, झाशीची राणी 1857च्या उठावामध्ये वीरमरण पावणारी कोणत्या क्रमांकाची एक महिला व्यक्ती बनलेली होती. झाशीची राणी 1857च्या उठावामध्ये वीरमरण पावणारी कोणत्या क्रमांकाची व्यक्ती बनलेली होती. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. दुसऱ्या क्रमांकाची जी आहे झाशीची राणी 1857च्या उठावामध्ये वीरमरण पावणारी एक महिला व्यक्ती बनलेली होती. पुढचा प्रश्न, राणी लक्ष्मीबाई वयाच्या कितव्या वर्षी वीरमरण पावल्या होत्या ते सांगायचं आहे. राणी लक्ष्मीबाई ह्या वयाच्या कितव्या वर्षी वीरमरण पावलेल्या होत्या. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. वयाच्या 29व्या वर्षी जे आहे राणी लक्ष्मीबाई वीरमरण पावलेल्या होत्या. पुढचा प्रश्न, या ठिकाणी घटना समितीच्या अधिवेशनावर खालीलपैकी कोणी बहिष्कार टाकला होता. घटना समितीच्या अधिवेशनावर खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने किंवा कोणी बहिष्कार टाकला होता. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. घटना समितीच्या अधिवेशनावर जे आहे मुस्लिम लीग यांनी एक बहिष्कार टाकलेला होता. पुढचा प्रश्न, मुस्लिम लीगच्या एकूण किती सदस्यांनी घटना समितीच्या अधिवेशनावर बहिष्कार टाकला होता ते सांगायचं आहे. मुस्लिम लीगच्या एकूण किती सदस्यांनी घटना समितीच्या अधिवेशनावर बहिष्कार टाकला होता. ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर मित्रांनो 4 योग्य राहील. एकूण 73 सदस्यांनी मुस्लिम लीगच्या जे आहे या ठिकाणी घटना समितीच्या अधिवेशनावर बहिष्कार टाकलेला होता. पुढचा प्रश्न, मानवी हृदयाचे ठोके नियंत्रित ठेवण्याचे कार्य खालीलपैकी कोणाचे आहे ते सांगायचं आहे. मानवी हृदयाचे ठोके नियंत्रित ठेवण्याचे कार्य खालीलपैकी कोणाचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. कॅल्शियम यांचे जे आहे मित्रांनो मानवी हृदयाचे ठोके नियंत्रित ठेवण्याचे एक कार्य आहे. पुढचा प्रश्न, शरीरातील नसांना निरोगी ठेवण्याचे कार्य खालीलपैकी कोणाचे आहे ते सांगायचं आहे. शरीरातील नसांना निरोगी ठेवण्याचे कार्य खालीलपैकी कोणाचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. कॅल्शियम यांचे जे आहे शरीरातील नसांना निरोगी ठेवण्याचे दुसरे महत्त्वाचे एक कार्य आहे. पुढचा प्रश्न, शरीरामध्ये सर्वात पहिली युरिया कोणत्या ठिकाणी तयार होत असते. शरीरातील सर्वात पहिली युरिया ही कोणत्या ठिकाणी तयार होत असते. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. यकृत या ठिकाणी शरीरातील युरिया जे आहे सर्वप्रथम तयार होत असते. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी काय आहे. सत्यशोधक समाजाच्या प्रचारासाठी दीनबंधू हे साप्ताहिक कोणी सुरू केलेले होते. सत्यशोधक समाजाच्या प्रचारासाठी दीनबंधू हे साप्ताहिक खालीलपैकी कोणत्या व्यक्तीद्वारा सुरू करण्यात आलेले होते. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. कृष्णराव भालेकर यांच्याद्वारा जे आहे सत्यशोधक समाजाच्या प्रचारासाठी दीनबंधू साप्ताहिक सुरू करण्यात आलेले होते. पुढचा प्रश्न, डोंगरे हे आडनाव खालीलपैकी कोणत्या महिलेचे होते ते सांगायचं आहे. डोंगरे हे आडनाव खालीलपैकी कोणत्या महिला व्यक्तींचे होते. ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. पंडिता रमाबाई यांचे डोंगरे असे एक आडनाव होते. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी गरम पाणी नावाचे अभयारण्य भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे. गरम पाणी नावाचे अभयारण्य भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. आसाम या राज्यामध्ये गरम पाणी नावाचे अभयारण्य स्थित आहे. पुढचा प्रश्न, रवींद्रनाथ टागोर यांना ग्रेट सेंटिनेट असे खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी म्हटलेले होते. रवींद्रनाथ टागोर यांना ग्रेट सेंटिनेट असे खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी म्हटलेले होते. ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर 1 योग्य राहील. महात्मा गांधी यांनी जे आहे रवींद्रनाथ टागोर यांना ग्रेट सेंटिनेट असे म्हटलेले होते. पुढचा प्रश्न, संसदेच्या निर्वाचित सदस्यांना काय म्हटले जात असते ते सांगायचं आहे. संसदेच्या निर्वाचित सदस्यांना खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील.
संसदेच्या निर्वाचित सदस्यांना जे आहे मित्रांनो खासदार या नावाने एक ओळखण्यात येत असते. पुढचा प्रश्न, लोकसभेसाठी महाराष्ट्रातून एकूण किती खासदार निवडले जातात ते सांगायचं आहे. लोकसभेसाठी महाराष्ट्रातून एकूण किती खासदार निवडले जात असतात? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. 48 खासदार जे आहेत लोकसभेसाठी महाराष्ट्रातून निवडण्यात येत असतात. पुढचा प्रश्न पाहूया. भाग्यापेक्षा जास्त कर्मावर भर द्या हा कोणत्या समाजाचा मुख्य उद्देश होता ते सांगायचं आहे. भाग्यापेक्षा कर्मावर जास्त भर द्या हा खालीलपैकी कोणत्या धर्माचा मुख्य उद्देश होता? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. प्रार्थना समाजाचा जो उद्देश आहे भाग्यापेक्षा जास्त कर्मावर भर द्या असा एक मुख्य उद्देश होता. तर विद्यार्थ्यांनो, आजची ही स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली? इकडे तर नक्कीच ही गॅरंटी आहे की आपल्याला सुपर क्लास आवडलीच आहे आणि त्यामुळे सुपर क्लासला सोडण्याच्या पूर्वी एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब जरूर करून घ्या आणि त्याच्यानंतर बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करा, जेणेकरून जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल, अपलोड करतात नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मिळून जाईल. तर मिळतो एका नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.